शांत, कष्टकरी, ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून राज्यात बीड जिल्ह्याची ओळख. पण अलीकडे याच बीड जिल्ह्याला दहशतीचं ग्रहण लागल्याचं बोललं जातंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे गुन्हेगारी आणि दहशतीचे अनेक किस्से समोर येऊ लागले. या सर्व बेकायदेशीर घटना मागील 4 वर्षात वाढीस लागल्या आणि त्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडे कारणीभूत असल्याचा आरोप विरोधक करतात. पवनचक्की खंडणी वसुलीच्या घटना, वाळू माफिया, परळीतील राख माफिया, अवैध वीट भट्ट्या, बंदूकशाही, पीक विमा घोटाळा, सार्वजनिक जमिनी नावावर करून घेणे, अपहरण, मारहाण, विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवणे, विशिष्ट जातीचे अधिकारी आणून बसवणे, बीड जिल्ह्यात बियर बारचा आलेला ऊट, शेतकऱ्यांची फसवणूक, कायदा व सुव्यवस्थेला धाब्यावर बसवून असे कितीतरी दहशतीचे किस्से सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर हळूहळू उघडे पडताना दिसतात. याच दरम्यान असाच एक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बीडमधील एका मुकादमाने गेल्या 2 वर्षात कोल्हापूरकरांची 50 कोटीहून अधिकची फसवणूक केल्याचं बोललं जात आहे. नेमका हा प्रकार काय आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी यशस्वी मुळे. तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी. राज्यात सर्वाधिक ऊसतोड मजुरांची संख्या ही बीड जिल्ह्यात आढळून येते. सर्वसामान्य लोकांच्या उदरनिर्वाहाचा एकमेव मार्ग म्हणजे ऊसतोड मजूर बनणे. आणि त्यानंतर तुमच्यात डेअरिंग असेल तर यातून काही प्रमाणात ऊसतोड मुकादम देखील तयार होतात. बीडमधील दहशतीचे प्रकार समोर आले असले तरी गेल्या 2 वर्षांपासून कोल्हापूरकर बीडकरांची दहशत अनुभवत आहेत. ऊसतोडणीसाठी मजूर पुरवण्यासाठी पैसे घेऊन ऊस टोळ्या न पुरवता ते पैसे हडपल्याच्या अनेक तक्रारी आता समोर येऊ लागल्या आहेत. हळूहळू लोक आता आपल्या समस्या तक्रारी बोलून दाखवत आहेत. कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात बीड आणि परळीमधून ऊसतोड मजूर येतात. ऊस हंगाम सुरू होईपर्यंत ते ऊस तोडणी करतात. त्यांच्यासाठी लाखो रुपयांची मजुरी अगोदरच दिली जाते. 2 वर्षांपूर्वी एका शब्दावर टोळ्या येत होत्या, पण त्यानंतर मात्र टोळ्या न पुरवण्याचा पॅटर्न समोर येऊ लागलाय. या टोळ्या का आल्या नाहीत असा प्रयत्न करण्यासाठी एखादा जर बीड मध्ये गेला तर त्याला मारहाण केली जाते असंही बोललं जातंय. कोल्हापुरातला 31 पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे दाखल झाले असून त्याचे बीड कनेक्शन हा चर्चेचा विषय ठरलाय. बीड मधील दहशत आता ऊस पट्ट्यातही पाहायला मिळतेय. अनेकांचे पैसे बुडल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची देखील वेळ आली आहे. त्यामुळे आता आपल्या न्याय हक्कासाठी कुणाकडे दाद मागायची असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी यावर उठाव केल्यानंतर गेल्या वर्षी यावर विशेष शिबिर घेऊन पोलिसांनी गुन्हे दाखल करून घेतले. यावेळी 2000हून अधिक मुकादमांनी फसवणूक केल्याचं उघड झालं असून 445 गुन्हे नोंद झालेत. दरम्यान फसवणूक करण्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्यांशी कनेक्शन असून या प्रकरणाचा तपास योग्य त्या दिशेने करण्याची मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. सोबतच हे गुन्हे फौजदारी स्वरूपाचे करण्याची ही मागणी त्यांनी केली आहे. बीड मधील एका मुकादमाने गेल्या 2 वर्षात कोल्हापूरकरांची 50 कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याचं सांगितलं जात आहे. केवळ कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांची फसवणूक. बीड मधील एका मुकादमाने गेल्या 2 वर्षात कोल्हापूरकरांची 50 कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याचं सांगितलं जात आहे. केवळ कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांची फसवणूक बीड मधल्या मुकादमांनी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे बीडच्या दहशतीचा हा नवा मुद्दा आता चांगलाच गाजतोय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले ऊसतोड मुकादम म्हणून देखील काम करायचा. त्याच्याकडे 2 ते 4 एकर कोरडवाहू जमीन असल्याची माहिती समोर येते. पण मुळातच त्याला शेतीच्या कामात काही रस नव्हता. राजकीय नेत्यांसोबत फोटो काढणे, कार्यकर्ता म्हणून मिरवणे, दहशत करणे, तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी फिरणे असा त्याचा नाद होता. त्यातच तो ऊसतोड मुकादम ही झाला. आपल्या काही मित्रांना सोबत घेतलं. सुदर्शन घुले सोबत त्यांच्या पुण्यातील लोकेशनची टीप देणारा डॉक्टर संभाजी वायभसे हा देखील ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा. ऊसतोड कामगारांकडून काम करून घेणे आणि जो कामाला आला नाही त्याच्याकडून पैशाची वसुली करून घेणे, वसुली करण्यासाठी प्रसंगी धमकावणे, ऊसतोड मुकादम म्हणून असं डेअरिंगबाज काम सुदर्शन घुले करायचा. कोल्हापूरकरांना फसवण्यात या आरोपींचा संबंध असू शकतो असं राजू शेट्टी म्हणतात. बीड मधील या नव्या पॅटर्न बद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.